तर मंडळी बघू शकतास आज सुंदर असं पाऊस येतो बघा. नमस्कार मंडळी, त्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सरस स्वागत. आणि आता मी आमच्या तयात आणि त्या जरा फेरफटको मारू गेलो आहे आणि पाऊस जरा रिमझिम चालू आहे. तर पाऊस नाही ऊन पाऊस चालू आहे. तर त्या पाऊस येतो तुमका मी दाखवते. त्या तो पाऊस जरा कसं असता आणि सुंदर पाऊस बघण्यासारखं असता. तर त्या अगोदर तुमका मी जरा तळा वगैरे दाखवते कसं दिसतं आता आणि पाणी वगैरे कितक्या फुगला आता. तर रात्रीचा पाऊस लागता, दिवसाचा पाऊस नाही. तर चला तर मग तिला फेरफटको मारूया. तर मंडळी फायनली पाऊस मोठा निघलो आणि आज मस्त पाऊस लागता बघा, रिमझिम आणि बऱ्यापैकी सरा. तर आता तुमका मी दाखवतोय आमच्या तळ्यातलो पाऊस. आता मी तळ्यात इलोय शिराक. तर आज पाऊस इलो मस्तपैकी आणि तुमका आता दाखवतोय. तर पाऊससुद्धा आज जोरात बऱ्यापैकी. आणि ह्या बघू शकतास आमच्या तळा आणि तळ्यात पाणी बघू शकतास. हा बघा, तर मोठं जर इलो ना पाऊस तर मासा वगैरे चढतात हयसर. आता ही लाकडा बिकडा भावा निघलेत बघा वरना आणि पाऊस बघा वाळात. तर लय भारी वाटतं या दृश्य बघू. तर बघा किती भारी वाटतं बघा. आणि आज जरा पाऊस मस्तच लागता. तर सकाळी ऊन होता, दररोज ऊन पाऊस होता, पण आज जरा वातावरण बरं गेलं ना. आणि आता ज्यांनी शेती चालू केली नाही त्यांना जरा पाणी गावतला कोपऱ्यात. तर पाऊस गेलो तर मध्ये सर येतात बऱ्यापैकी. त्याच्यामुळे जरा आपल्या बरोबर पाऊस बघू गावतं, मध्ये सर येतं तेव्हा. तर आता सर गेली, जसं वारं होता तसं पाऊस कमी होता. तर तुमका दाखवते जरा फिरून जरा त्याला. आणि त्या ढोरा वगैरे चरतात. तर बारीक पाऊस आता एवढं मोठं नाही. तर इकडे काळोख केलं नाही या साईडला. गाड्या बघू शकतास की एवढं काळोख केलं ना तो. तर पाऊस पुढे सरकलो आणि तिकडे लागता हा पाऊस. हा बघू शकतास. तर आता मी तुमका तळ्याच्या खाली उतरान जरा दाखवतोय. तळ्या जरा कसा दिसतं आता आणि तळ्यातलं निव्वळ पाणी दाखवते तुमका. तर पाऊस तर थोडं आता कमी झालो. तर आता आपण हैसून उतराया. तर आतासा जरा ह्या दगडावरना सावकाश उतरायचा लागता, कारण हे दगड ना बुळबुळीत होतात पावसामुळे. त्याच्यामुळे जरा सांभाळून उतरायचा लागता. समोर तुमका मी पाणी दाखवते तळ्याचा. एकदम क्लीन पाणी वरसून येता डोंगरासून. तर जरा वारं सुटलो त्यामुळे जरा पाऊस कमी होतो. वारं नाही असं तर तुमका व्यवस्थित पाऊस अजून बघून गावता. आता बारीक पाऊस आणि हैसर या पाणी बघू शकतास. वर टाकत असाच पाणी. आणि हा पाणी तुम्ही बघू शकता एकदम क्लीन आहे. हा बघा पूर्ण क्लीन पाणी. आणि समोर डोंगर बघू शकतास, ही नारळाची झाडा बघू शकतास, माड मस्त वेगळी. तर आपण आता जाऊया पुढे. आणि आता जरा घरा पाणी वाढता तलावाकडचा. तर पुढे जाऊन तुमका दाखवते आणि कसा दिसता. चाळीसर ढोरा संध्याकाळची चरत असतात. आणि हो पूर्ण पाट ना, तो पाट डोंगरासून पाणी आता वरसून या डोंगरासून समोरच्या. तर आता तुमका मी दाखवतोय त्या पाटातलं पाणी. ते बघूया. ह्या बघा पूर्ण क्लीन मस्त. आणि चतुर्थी एक आहे तर कमळा येतली तेव्हा तर लय भारी वाटतं अजून वातावरण. संपूर्ण असं पाठ पूर्ण वर टाकत हो बघू शकतास. आणि आजूबाजू आंब्याची झाडं वगैरे असेल या साईडला. हे बघा म्हटलं आज तुमका शांत वातावरण जरा दाखवूया तळ्यातला. मध्ये पाऊस लागतो तो. आणि समोरचा डोंगर ना, त्या डोंगरात मोर वगैरे असतात. गेल्या वर्षी तुमका मी दाखवले होते मोर वगैरे. तर आता पाऊस गेलो, पूर्ण शांत झालो. तर मी जाणार आहे त्या डोंगरात, तुमका दाखवीन मोर दिसले तर, कारण आवाज तर येता मोरांचो.
तर आता बघा पुन्हा आता ऊन सोडतो. तर ह्या चालूच आहे वातावरण, ऊन पाऊस. पाऊस तर कंटिन्यू लागतच नाही. तर ह्यो तुमका पाठ जरा दाखवले आज बऱ्यापैकी मस्तपैकी. पाऊस पण जरा आपल्याला आज गावलो, थोडं का होईना पण गावलो. तो बघू शकतास. आता ह्याच्यात कमळा येते गणपतीच्या टायमिंगला. ही बघा आता नुकती ना ही पानं गुलाबी होतात आणि मस्तपैकी आता जरा अजून जोरात पाऊस शिलो होतो. हाय वगैरे मस्त वाहतेले, थोडे पाठ आहेत ते. आणि ह्या चराव बघू शकतास भारी झाला. तर आता आपण चलो तसेच जाऊया त्र्यंबीच्या देवळाकडं. तुमका जरा तयाचा नजारा दाखवते पुन्हा. आज म्हटलं फिरत इलोय, तर पुन्हा आपण वरती जाऊया या साईडला आणि तुमका इकडून तलाव दाखवते आता. तर ही वाटा तलावाकडे जाऊ. हे अशा पायऱ्या होते आता कचऱ्यान पडलेत, कारण पाणी वगैरे येतं. काही पायऱ्या अजून बरे होत. तर ढाकरी इले होत. आता बघू शकता समोर पाऊस क्लीन झालो. आता आपण मंदिराकडनं सरळ आता घराकडे जाणार आहोत. आणि हिरवळ बघू शकतास केवढी इल्या तयात. आणि तयात फिरक ना पावसात तर लय मजा वाटतं. आणि गणपतीत जर इलव ना तर एकच नंबर, कारण गणपती जिकडे तिकडे स्पीकर वाजत असतात. आणि ह्या अशा वातावरणात ना गाणी ऐकायला लय भारी वाटतात. लांबनं स्पीकर वाजतात आणि इकडे बसला की लय भारी वाटतात. गणपतीची गाणी ऐकायला येतात ना तेव्हा लय भारी वाटतात गणपतीत. त्याच्यामुळे हाय खय जरी स्पीकर लावला ना तरी एवढे स्पष्ट आवाज येतात. हय आम्ही बसल्यावर काय. तर आज तुमका अब्दाना टेकडी दाखवलं. समोर असं ती अब्दाना टेकडी. आणि हय बघू शकता चिमणे बघा कितके बसले आहेत. आता एवढं माझं कॅमेरा भारी नाही, पण तुमका साधारण झूम करून दाखवते. हे बघा हय असत. तर थवच्या थवच बसलो पूर्ण. आणि मस्त चिमणे भारी आहेत. एवढे कवडे वगैरे बसले आहेत, कबुतरा असतात एवढे देवळाकडे. चला तर मग आज तुमका मस्तपैकी वातावरण दाखवले सगळं. तर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि कॉमेंटसुद्धा करा आणि नक्कीच व्हिडिओ शेअरसुद्धा करा. तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच एक कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत नक्कीच व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलवरती कोण नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.